ये रे बाबा ये कोणच्या गावांशी आले ह्याना बी घे रे हा. दाखव ह्याना बी. राहुल दादा नमस्कार. नमस्कार. दादा नेहमीच मैदानावरती आल्याच्या नंतर एक लांब पोरांप्रती एक आकर्षण असतं तुमचं आणि फोटो काढण्यासाठी ते पण कुठून कुठून पुढे येत असतात. हे बघा धक्काबुक्की कायम होत असते तुमच्यासाठी. काय सांगाल यांच्या प्रेमाबद्दल? त्यांना दाखव आधी पहिले. हे बघा सगळे मथुर पॅनल अरे मथुर मला नका पॅनल दाखवू. काय विषय ना काय विषय ना सगळी दिसतात. हा. काय सांगाल दादा यांच्या काय प्रेमाबद्दल? नाही या लहान पोरांचा लहान पोरांपासून आजोबापर्यंत सगळ्यांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. आज अच्युत गाडीवर नसून सुद्धा आज मला भेटायला आला त्या गोष्टीचा मला आनंद आहे. जर मी काही कमवलं असेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये हे यांचं सगळ्यांचं प्रेम या प्रेमापोटीच आज मथुर सगळ्यांच्या आशीर्वादाने पळतोय. नक्कीच दादा आज म्हणजे मथुर मैदानात आल्याच्या नंतर आता कमेंट्स मध्ये बघित असते कुठेतरी अच्युत दादाला मिस करतोय. 10 मधून 8 कमेंट्स त्याच आहेत की हा अच्युत पण दादा. आमची पण इच्छा असते प्रत्येक वेळेस अच्युतला बसायला. आता पाठीमागच्या जी आपली स्पर्धा होती श्रीनाथ केसरीला अच्युतच जाकी होता ना. एकदम काही नव्हतं, एकदम फिक्स झालं होतं सगळ्या गोष्टी. पण इथे काय झालं होतं हे प्रत्येक टायमाला आता हे छत्रपती संभाजीनगर मधले यांचं जेव्हा विषय असला ना यांचं पैरा असला ना शाकीर भाई जाकीर भाई हे मग ते त्यांची धुरकरी निघतात त्यांच्या नंदींच्या सोबत. मग ते कुठेतरी आपल्यालाच कुठेतरी असं वाईट वाटतं. पण ठीक आहे जो आपल्या सोबत कायमस्वरूपी आहे याच्या पुढे पण त्यालाच पळवायचे. ठीक आहे नवीन नवीन जाकींना संधी भेटते त्यांना पण कुठेतरी आनंद होत असेल का चला अच्युत आम्हाला सगळ्यांना संधी देतोय म्हणजे त्यांना कुठेतरी एक अच्युतचा कुठेतरी एक त्यांचा पण प्रेम एकामेकाला लागत असेल. बरोबर आहे दादा प्रत्येकाचीच इच्छा असते. पण बघा आज म्हणजे असं नाही का होऊ शकत की सेमीला किंवा काहीतरी आता दोन्ही भाऊ एकत्र दिसलेत अच्युत दादा दिसलेत तुम्ही म्हणजे एक भेट झालेली आहे. अच्युत आमच्या भावासारखा आहे भावापेक्षा कमी नाही आमच्यासाठी. त्याच्या येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त बसताना अच्युतच दिसणार आहे. पण कुठेतरी माझं पण नाही इलाज होतो. आमची तर सगळ्यांची इच्छा अच्युतच असते कारण की आमच्यावर सगळ्यांनी जो प्रेम दिलाय आम्हाला सगळ्यांना जो जीव लावलाय जे फॅन फॅमिली कुटुंबानी त्यांना पण असं वाटतं प्रत्येक वेळी अच्युत मथुर राहुल पाटील ना ही त्यांची संपूर्ण जी टीम आहे ती. दादा आज नक्कीच आपल्या मथुरने चांगल्या स्पीडने गटपास केला तसंच आपला सर्जा देखील गटपास झाले. काय सांगाल सर्जाबद्दल? कारण का मुंबई बिंजोरला बघतोय एकदम टॉप पलतय गटामध्ये पण खरोखर काय लहान आहे अजून. गट पास केला त्याच्यामध्ये त्याची आज पहिलीच बोनी आहे आणि आज त्यांनी बोनीचं उद्घाटन चांगल्या रीतीने केलं मोठ्या फरकाने गट पास केलं. पण आनंद जेव्हा वाटेल गर्व जेव्हा वाटेल जेव्हा त्याच्या गटामध्ये चांगल्या टॉपच्या गाड्या असतील ना त्या गाड्यांमध्ये तो गट पास करेल. दादा नंदी दावणीला आपल्या बरेचसे येतात पण बघा आज सर्जा आल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद म्हणजे आलाय तेव्हापासून गुलाला नंदी जो पण धावणीला येतो त्याचा जय जयकार होत असतं आणि त्याच्या मालकाचा पण जय जयकार होत असतं माझ्या धावणीला. कारण की लोकांनी दिलेला प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं जनतेला का राहुल पाटलाच्या धावणीला नंदी घडावा आणि त्याचे स्टेटस आणि त्याचा फॅन आम्ही जो आहे ते आयुष्यभर असंच राहिलो पाहिजे. त्यासाठी खूप ते प्रेम आणि आशीर्वाद देत राहतात. आणि दादा तेवढं प्रेम तुम्ही पण त्यांच्यावर करता कारण का त्यांना पण वेळ द्यायला लागतं. प्रत्येक वेळी तुम्ही कॉल पण तेवढे उचलत असता आणि असे जेव्हा फॅन्स लोक भेटतात त्यांना प्रत्येकाला कंटिन्यू फोटो काढायला पण तुम्ही फोटो काढायला देतो. कॉलवर तेवढं बोलायला नाही जमत मला पण फोटो काढायला नक्कीच सकाळपासून रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत मी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहत असतो. दादा बघा आज मथुर पळून आला ना कुठेतरी पायाला खर्चटले का म्हणजे काय नाही ते तेवढं त्याच्यात काहीच नाही होत कारण की ते जे आहेत ढेपले आहेत पुढचे त्याच्यामध्ये ते थोडासा रक्त निघलेला चांगला असतो पण मुक्कामार चांगला नसतो. दादा प्रेक्षक असं बोलत होते की छकडा लागते नक्की नाही छकडा नाही लागत. नाही ना आम्ही ते छकडा जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी बघूनच पुढच्या गोष्टी करत असतो. बरोबर आहे दादा. या आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? खरोखर एक वडकीचं मैदान आणि दत्त जयंती पारंपरिक मैदान आहे. सर्वप्रथम तर सर्व माझ्या बैलगाडा फॅन्स फॅमिली कुटुंबाला दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. सगळ्यांच्या आयुष्यात भरघोष यश येवो हीच मी दत्त जयंतीला जे दत्तगुरु देव आहेत आपले त्यांना मी प्रार्थना करतो. दादा बघा आज सर आपल्यामध्ये नाही आहेत. खरोखर पिंटू शेट जेव्हा जेव्हा येतात म्हणजे एक जे तुमचे जीवा भावाचे मित्र आहेत ना ते नेहमी भेटायला येतात पण निंबाळकर सर आज आपल्यामध्ये नाहीत. मिस करताय का त्यांना? निंबाळकर सरांतर प्रत्येक वेळेस आम्ही मिस करतच असतो. असं कोणता मैदान नाही का त्यांना मिस नाही करत. निंबाळकर सर असतील आज माझा मोठा लक्ष असेल या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मी पुढे चाललोय. दादा जास्त काही विचारत नाही. शेवटचा प्रश्न या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही वावरता एवढं सगळं प्रेम मिळालंय तुम्हाला आणखी प्रेमा व्यतिरिक्त या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय मिळवलंय? प्रेमा व्यतिरिक्त त्यांचा आशीर्वाद मिळवलाय.
आणि जिथे जिथे जातो कोणत्याही कानकोपऱ्यात जाऊ द्या, अखंड महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ द्या, तिथे त्यांचा प्रेम मिळत राहतो. आणि एका मधमाशीसारखे एखादा पोळा तो मधाचा पोळा असतो त्याच्याप्रमाणे असे सगळ्या माश्या गोळा होतात, तसे या जनतेचं प्रेम मला मिळत राहतो कुठेही जावं. आज मी केरळाला मुन्नारला सुद्धा गेलो होतो. मुन्नारला सुद्धा फॅमिली सोबत जाताना मी तिथे बघितलं होतं ते मथुरचा जे आशीर्वाद आणि ती होणारी गर्दी, त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीला पण गर्व वाटतं. दादा पण बघा ना, आत्ता मथुर जो स्पीड लावतोय, जी त्याच्यामध्ये रग आता मध्ये थोडासा आपल्याला कमी वाटत होता, आता जी धमक बघतोय एक वेगळीच आहे. 3-4 मैदान आपण बिनजोडला बघितलं आणि आता बघतोय वेगळीच धमक त्याच्यामध्ये केलंय. त्याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे. शुभम झाला, आमचा कोल्हापूरचा मुखिया झाला, गौरव झाला, सगळेच पोरं झाले, विजू वगैरे, हे सगळेच पोरं मिळून एकत्र येऊन ते त्याला मेहनत करत राहतात त्याच्या पाठीशी. आणि त्याचं खाण्याचं रुटीन वगैरे, ज्या गोष्टी कधी उन्हाळ्यात भेटतात तर त्या गोष्टी पावसाळ्यात नाही भेटत, पावसाळ्यात भेटतात ते उन्हाळ्यात नाही. पण या टायमाला आम्हाला जी रुटीन होती ती पूर्णपणे या सीझनला भेटली, त्याच्यामुळे अजून मथुर फवाऱ्यात आहे. नक्की दादा, शुभेच्छा तुम्हाला. आटील दादा 1 मिनिट बोलताय. अच्छा दादा, नमस्कार. दादा काय सांगाल, आज मथुरची चांगली गाडी पळाली. नेहमीच गाडीवरती तुम्ही बघायला भेटता, राहुल दादांचं पण फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही असता, किंवा अखिल दादा, अच्युत दादा असतील, हे प्रायोरिटी असतात. पण आज नक्कीच एक म्हणजे प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून आता दादा बोलले की प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. एक चांगली गाडी पळाली. काय बोलताय मथुर बद्दल? दादांचं माझं बोलणं झालं, दादा म्हणले पैऱ्याचं कसं करायचं, म्हणलं चिमण्या पैरा करा. आणि ड्रायव्हर छोटू बसलेला त्यामुळे काय एवढं नाही, कारण त्यांनी तो बैल हाणलेला आहे आणि मथुरला पहिल्यांदा हा नाही भेटला. प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. दादा जेव्हा जेव्हा मथुर बोलतो ना, तेव्हा प्रत्येकाची एकच इच्छा असते का अच्युत दादा बसवा. काय एवढं तुमचं म्हणजे नातं आहे? काही तर देवाने जुनं नातं बनवलेलं आहे, कारण का लहानपणापासून मला सवय आहे, जो बैल मी हाणतो तो माझा स्वतःचा बैल असतो. त्यामुळे मथुर जेव्हा हाणतो मी तेवढा पूर्ण ताकदीने बैल तो हाणतो मी, बरोबर, आणि तेवढं स्पीड पण तो बैल लावतो. दादा बघा, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघतो किंवा राहुल दादांना बघतो, मथुरला बघतो, म्हणजे नेहमीच ड्रायव्हरला एक सल्ला असतो, किंवा नवीन जो ड्रायव्हर असतो ना त्याला प्रत्येक वेळेस त्याचं म्हणजे काहीतरी कानमंत्र द्यायला लागतं, काहीतरी सांगायला लागतं. ते मथुरला पळवण्याचे काहीतरी टेक्निक्स आहेत, त्या सांगून पळवावं लागतं. म्हणजे एवढं सगळं मॅनेज करायला लागतं. तुमच्यामध्ये तसं नाही. मला तर वाटतं तुम्ही अगोदरपासून तुमचं चांगले जवळचे संबंध, नातेसंबंध आहेत, भावासारखं मानतात. आज एवढं तुमच्या हाताला मथुर पळतोय, काय सांगाल? मथुर मी फर्स्ट टाइम हाणला असेल कोरेगाव मध्ये. एवढं पब्लिक होतं कोरेगावच्या मैदानामध्ये, हिंदी केसरीचं मैदान होतं, आणि पाकऱ्यात तेव्हा दुसरा होता. दुसरा वासरू घेऊन मथुरनं कडनं पब्लिकनं दावून दिलं की मी काय आहे ती. एकट्यानं गाडी तिसऱ्या हिसापासून गाडी वाढलेली, तेव्हापासून मथुरवर पूर्ण माझा विश्वास आहे आणि त्याचा पण माझा विश्वास आहे. बरोबर, चकड्यामध्ये मला बघितलं की मागं पूर्ण तिची धावपळ असते सारखी. नक्कीच दादा, या मैदानामध्ये मथुरचा एक वेगळाच छाप सोडलेली आहे प्रेक्षकांच्या मनावरती. आज काय अपेक्षा करताय तुम्ही मथुरकडनं? आणि मथुर फायनल राहिला पाहिजे आज. आपलं काळीज आहे मथुर, त्यामुळे फायनल राहिला. पण पैरा पण टॉपचा आहे, गाडी चांगली पळते. सिमिल ह्याच्यापेक्षा जास्त पाहणार गाडी. दादा लोक मिस करतात, त्यांना काय संदेश देताय तुम्ही? सगळी जण बघा कमेंट्स मध्ये 10 जणांपेक्षा 8 जण बोलतात अच्युत दादा कुठे. प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. मी काय मथुरवरती हाय तोपर्यंत मथुरवरती मी 100% बसणारच. आता सर्जी आहे नवीन, अनेक नंतर नवीन नंदी येईल. दादांचे सगळे बैल मी सांगणार आहे, त्यामुळे काय एवढा वाटत नाही मला. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. छोटीशीच मुलाखत घेता, म्हणजे पुढच्या टायमाला मोठी मुलाखत द्या. मित्रांनो, ही सगळी फॅन फॅमिली आहे बघा. याच्यातच अजून मित्रांनो, ही बघा, ही फॅन फॅमिली राहुल दादाची.